Mansi madam, you can start your class. चला बुक ओपन करा. पेज नंबर 39. आपण जरा जास्त पुढे गेलो काय. हा, दिसतंय सगळ्यांना. कंपोजिशन ऑफ मॅटर. आता याच्यामध्ये फारच कमी पार्ट रिड्यूस केलाय, बाकी सगळं ऑलमोस्ट आहे. जसं की मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं बघा, इनसाइड द ऍटम. मॅडम तुम्ही स्क्रीन प्रेझेंट केलेला नाही, प्लीज प्रेझेंट करा स्क्रीन. ओके 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 ओके, ठीक आहे इकडे स्क्रीन. हा, हा, आता विजिबल आहे. आता येस तुम्ही येस, कंटिन्यू करू शकता. ओके 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 ओके. हा, बघा मुलांनो, आता आजचा लेसन आपला कंपोजिशन ऑफ मॅटर हा पण केमिस्ट्रीचा पार्ट आहे. आणि हा पण कशाशी रिलेटेड आहे तर इनसाइड द ऍटम. हा तुमचा जो लास्ट लेक्चर झालं की नाही, लास्ट लेसन तुमचा, तर त्याच्याशीच रिलेटेड आहे. लास्ट याच्यामध्ये लेसन मध्ये आपण ऍटम काय आहे हे शिकलो होतो. तर आता आपण त्याच्या पुढचा पार्ट की ऍटम कशाशी रिलेटेड होता आणि ऍटम कशाला म्हणायचं. तर आपली सिंपल ऍटमची डेफिनेशन काय होती, ह्याच्यामध्ये मुलांना रिड्यूस पार्ट फार कमी आहे. त्यामुळे मी जसं जसं येईल ना टॉपिक तसं तसं तुम्हाला सांगणार आहे, कारण इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट लेसन. ओके, तर पहिलं लास्ट लेसन मधलं आपला ऍटम. ऍटम काय होतं, आपला स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर. हा, म्हणजे तिथे तुम्हाला सांगितलं होतं की ऍटम म्हणजे काय आहे, तर अगदी छोटासा पार्ट आहे. कोणाचा, मॅटरचा. आणि आज तुम्हाला इथे क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, व्हॉट इज द डिफरन्स इन आईस, वॉटर अँड स्टीम, अँड व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर कॉल्ड. समजलं. म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये जे आपलं शिकलंय तेच तुम्हाला आता इथे थोडस आठवायचं आहे आणि उत्तरं द्यायची आहेत. तर अगदी सिंपल आहे की पहिलं सगळ्यात महत्वाचं, व्हॉट इज ऍटम. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर. हे एकदम छोटस म्हणजे सिंपल डेफिनेशन. आता व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ द मॅटर, तर तेच तिथे त्या मॅटर म्हणजे काय हे पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून पहिली एक सिंपल डेफिनेशन काय आहे बघा, एनिथिंग अराउंड अस विच हॅज मास अँड विच ऑक्युपाय स्पेस. मॅटर कशाला म्हणायचं, तर तुमच्या अवतीभोवती ज्या काही वस्तू दिसत आहेत ना, ह्या सगळ्या इट नोन ॲज मॅटर. म्हणजे थोडक्यात काय आहे, तुमची डेफिनेशन एकदम सिंपल कशी असणार आहे, एनिथिंग अराउंड अस विच हॅज मास अँड विच ऑक्युपाय द स्पेस. कळलं सगळ्यांना. आता त्याच्यामधनं टाइप्स ऑफ द मॅटर, लास्ट क्वेश्चन आहे बघा तुमचा. तर टाइप्स काय असणार आहेत, तर लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही इलेमेंट शिकला होतात बघा. म्हणजे ऍटम काय आहे, ऍटम कोणापासून बनलेला आहे, तर तो इलेमेंटचा एक छोटासा पार्टिकल आहे. आणि इलेमेंट आणि मॅटर आपण तुम्ही लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला इक्वल सांगितलं होतं. आता त्याच मॅटरला आपण काय करायचं आहे, 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे. आणि दिस 3 पार्ट्स आर नोन ॲज टाइप्स ऑफ द मॅटर. समजलं सगळ्यांना. तर फर्स्ट वन आहे इलेमेंट, सेकंड कंपाऊंड, अँड थर्ड वन इज द मिक्सचर. समजते सगळ्यांना. म्हणजेच जे टाईप आहेत मॅटरचे ते आहे, एक तर पहिलं सगळ्यात महत्वाचं, इथे तुम्हाला हे दिलेलं नाहीये मुलांना, ज्याला वाटतंय की आपल्याला हे थोडंसं नोट डाऊन करायचं आहे, तर हे छोटे छोटे सिंपल वर्ड्स आहेत, तुम्ही नोट डाऊन करू शकता. की तुमचा क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द मॅटर. काय लिहिणार तुम्ही,
फर्स्ट वन इज इलेमेंट. लिहिणार असाल तर पहिल्यांदा लिहा. नंबर 1 एलिमेंट, नंबर 2 कंपाऊंड अँड नंबर 3 मिक्सचर. हे आपण सगळं डीप मध्ये शिकणार आहोत. काय असतं इलेमेंट, काय असतं कंपाऊंड आणि काय असतं मिक्सचर. कळलं? आता त्याच्यानंतरचा तुमचा क्वेश्चन आहे बघा. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्ट, नाही, व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ द मॅटर. पहिलाच क्वेश्चन. आता टाइप्स आणि स्टेट्स याच्यातलं पहिलं मिनिंग समजून घ्या. की स्टेट्स म्हणजे तुमचं त्याचं स्वरूप कसं आहे, ते फिजिकली कसे दिसत आहेत, त्यांचा लुक कसा आहे, याला म्हणायचं तुमचं स्टेट्स. कळतंय? मग आता स्टेट्स कसे असतात, तर साधारण स्टेट्स तीन प्रकारचे असतात. एक पहिलं म्हणजे सॉलिड स्टेट, लिहून घ्या ते पण. सॉलिड स्टेट. सेकंड वन इज लिक्विड स्टेट अँड थर्ड वन इज गॅसेस स्टेट. समजलं सगळ्यांना? टाइप्स आणि स्टेट्स याच्यामध्ये अजिबात कन्फ्युजन करायचं नाही, कारण का तुम्हाला 1 मार्कासाठी हा प्रश्न कायम विचारला जातो आणि हे बेसिक नॉलेज आहे. हे जर तुम्हाला माहिती असेल तर इथून पुढचं जे केमिस्ट्री आहे ते तुम्हाला खूप छानपैकी समजणार आहे. समजतंय? आता जर असं मानसी मॅडम, सॉरी फॉर डिस्टर्बिंग. हा हा आपल्याकडे एक नवीन स्टुडंट आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडं हिंदी घ्यावं लागेल. ओके ओके ओके, चालणार आहे चालणार आहे. ओके. ओके. हा, हो हो, चालेल. बघा आता आता थोडस मग आता हिंदीत रिपीट करते, सगळ्यांना समजेल. बघा काय सांगितलंय पहिलं. टाइप, व्हॉट इज द मैटर. मैटर म्हणजे काय, मैटर किसको बोलते हैं, मैटर कैसे पहचानते हैं, उसका डेफिनेशन क्या है. तर मैटर म्हणजे काय, तर एक असा तुमच्या अवतीभोवती आपके आजू बाजू में दिखने वाली जो चीजें हैं उनको क्या बोलेंगे हम, मैटर बोलेंगे. और उसका जो स्मॉलेस्ट पार्टिकल जो रहता है उसको हम एटम बोलेंगे, अणु बोलते हैं उसको. समझ में आया? हाँ. अभी उसके आगे जाके ये जो मैटर जो हमने देखा, वो मैटर के टाइप कौन से रहते हैं. तो टाइप रहते हैं, एक पहला है तो इलेमेंट, दूसरा है उसको बोलते हैं कंपाउंड. इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य उसको बोलते हैं, मराठी में मूलद्रव्य बोलते हैं, हिंदी या इंग्लिश में उसको इलेमेंट बोलते हैं. जो कंपाउंड इंग्लिश में बोलते हैं उसको संयुग बोलते हैं. और जो मिक्सचर है उसको मिक्सचर ही बोलते हैं, मिश्रण. थोडक्यात सांगायचंय मिश्रण. समजलं सगळ्यांना? हाँ. अब अभी उसका अलग एक स्टेट्स के बारे में पूछा है, तो उसका फीचर फिजिकली वो लुक कैसा रहता है, वो दिखता कैसा है, तो उसको स्टेट्स बोलते हैं. टाइप और स्टेट्स अलग है. समझ में आया? तो स्टेट्स कैसे होते हैं, पहिला है उसको सॉलिड बोलते हैं. सॉलिड मतलब घन पदार्थ, जो तुम्हाला असा एक असा टणक पदार्थ दिसतो त्याला म्हणायचं सॉलिड. लिक्विड म्हणजे सगळे तुमचे द्रव पदार्थ असतात ते. आणि गॅसेस स्टेट म्हणजे तुमचं सगळं एअर किंवा ज्याला आपण वायू पदार्थ असे म्हणतो ते असणार आहे. समजतं सगळ्यांना? जिसको हम ये सॉलिड बोलेंगे तो क्या बोलेंगे उसको, स्थायु पदार्थ. जो लिक्विड है उसको बोलेंगे द्रव पदार्थ, और गैस है उसको बोलेंगे हम ये वायु पदार्थ. ओके. अभी एक क्वेश्चन रह गया बीच में, देखो. व्हाट इज द डिफरेंस ऑफ आइस, वाटर एंड स्टीम. जो मैंने आपको स्टेट्स के बारे में बताया है ना, तो बिल्कुल ये 3 जो दिए ये सब एक मतलब वाटर के ही फेजेस है, वाटर के ही स्टेट्स है. लेकिन जो आइस है उसको हम क्या बोलेंगे, सॉलिड स्टेट बोलेंगे. वाटर का सॉलिड स्टेट बोलेंगे. जो वाटर बोलते हैं उसको वाटर का लिक्विड स्टेट बोलेंगे. समझ में आता है? और जो स्टीम बोलते हैं तो वो स्टीम मतलब वाटर का गैसेस स्टेट रहता है. समझ में आया सबको? फिर एक बार बताती हूँ. बघा, जो आईस बोलते म्हणजे ज्याला आईस म्हणतात, की बर्फ आहे, हे बर्फ आपला घट्ट गोळा असतो, त्यामुळे तो कडक असतो, त्यामुळे ऑफकोर्स त्याला आपण काय म्हणणार आहोत, सॉलिड स्टेट. पाणी म्हटल्यानंतर आपलं लिक्विड स्टेट. आणि स्टेम म्हणजे वाफ असते, तर वाफ कशात असणार आहे, ऑफकोर्स गॅसेस स्टेट मध्ये असणार आहे. क्लिअर होतं सगळ्यांना? हा. इतकं हे जे काही तुम्हाला आता 4 क्वेश्चनचे मी आन्सर सांगितले ते तुमचं बेसिक नॉलेज असणार आहे, की मॅटर काय आहे, त्याच्या फिजिकल स्टेट्स काय आहेत, त्याचे टाइप्स काय आहेत. आणि एक त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की वॉटर, पाणी आहे, ते आपल्याला तिन्ही स्टेट्स मध्ये दिसतं आणि ते तुमच्या नेहमीच्या परिचयाचं आहे. समजलं? हा.
We saw in the previous standard that all the objects that we see around us and also those which cannot be seen and made of same or other matter. आता हे तर तुम्ही लास्ट लेक्चर मध्ये शिकलेला आहात की मॉलिक्यूल कशाला म्हणायचं, ऍटम कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड कशाला म्हणायचं. तर आता सेम पुन्हा थोडस आपण हेच पुन्हा पुन्हा रिपीट करणार आहोत. कळतंय? पुढे बघा. Classify the following matter into 3 groups: cold drink, air, सरबत, oil, water, wood and cement. हा, आता हा तुम्हाला प्रश्न आहे की मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सॉलिड. बघा, ऐका परत एकदा, कारण ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये द्यायची आहेत. समजते? आपको सबको चैट बॉक्स में लिख के देना है. क्या है? क्लासिफाई द फॉलोइंग मैटर इनटू 3 ग्रुप्स. तो ये 3 ग्रुप्स कौन से होंगे? तो हमारा पहला होगा एक उसका स्टेट्स वाला. कौन सा? सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट एंड गैसेस स्टेट. समझ में आया? हाँ, तो आपके पास सामने बुक है, बुक में देख के सब चैट बॉक्स में लिख के मुझे दे दो. सब ने करना है, एग्जाम्पल दिए हैं. लिक्विड, हाँ, थोड़ा सा टाइम लगेगा तो भी चलेगा, कुछ ऐसा जाना नहीं है, लेकिन वर्ड लिखो और उसका स्टेट्स लिखो. एक समझ में आया? हा, परत एकदा सांगते बघा की तुम्हाला जे क्वेश्चन कॅन यू टेल मध्ये जे काही तुम्हाला क्लासिफिकेशन सांगितलं आहे ते क्लासिफिकेशन तुम्ही काय करायचं आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेट मध्ये डिवाइड करायचे आहे. व्हेरी गुड. सरबत लिक्विड फॉर्म मध्ये. हा, बरोबर. हा, सेम टाईपने सगळ्यांनी टाईप करायचं आहे. येस, व्हेरी गुड. येस, येस. Solid, very nice, very nice. Cold drink, not gases. Cold drink is liquid. Yes, very nice. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना समजलंय. ओके, चला आपण परत आता आपल्या टॉपिक कडे वळूया. आता तुम्हाला त्याच्याच खाली एक अजून क्वेश्चन आहे बघा. व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर दॅट यू यूज ॲज क्रायटेरिया फॉर द अबव क्लासिफिकेशन. म्हणजेच तुम्ही कोणते स्टेट्स वापरले ते तर सेम आहे. सॉलिड, लिक्विड अँड गॅस असे 3 स्टेट वापरले. समजलं? हा, आता एक साधं सिंपल एक तुम्हाला हे ट्राय दिस दिलेलं आहे, पण ट्राय दिस कट केलेला आहे, त्यामुळे त्याला कट करा, सगळ्यांनी क्रॉस मार्क करा. त्यामुळे हे आपल्याला काय करायचं नाहीये. हा, म्हणजे हे छोटे छोटे जे प्रयोग आहेत ते सध्याच्या तुमच्या या सिलेबस मधनं ओमिट केलंय, त्यामुळे ट्राय दिसला तुम्ही कट मारायचा आहे. ओके. हा, तर आता आपण स्ट्रेट जायचं आहे. आपल्या मेन आहे फिजिकल स्टेट ऑफ द मॅटर अँड सब मायक्रोस्कोपिक पिक्चर. आता फिजिकल स्टेट मी तुम्हाला सांगितलं ना, जे काही समोरून दिसतंय त्याला आपण नाव काय दिलं होतं, फिजिकल स्टेट. आणि त्या फिजिकल स्टेट म्हणजेच तुमचे सॉलिड, गॅस आणि लिक्विड आहेत. तर समोर तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे बघा. त्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे, एक सॉलिड म्हणजे एक वस्तू दिलेली आहे. एक सॉलिड आहे, एक लिक्विड आहे आणि एक गॅस आहे. समजते? आता सॉलिड मध्ये एक वस्तू समोर ठेवली आहे, लिक्विड मध्ये एक भांड्यामध्ये पाणी किंवा काहीतरी ठेवलेलं आहे आणि गॅसेस मध्ये तुम्हाला एक बलून ठेवलेला आहे. तर त्यांना त्याच्यातनं सांगायचं काय आहे, आपको ये बताना चाहता है कि जो सॉलिड बोलते हैं तो आपको सबको मालूम है, सॉलिड बोलेंगे तो एकदम कडक घट्ट पदार्थ असतो आपल्याकडे. समजते? मग आता जो घट्ट पदार्थ आहे, जो की सपोज तुम्ही एक वूडचं एक्झाम्पल घ्या. तुम्हाला समजा मी एक लाकडी डस्टर दिलं, तर त्या डस्टरला तोडायचं आहे, तर इझिली तुम्ही तोडू शकणार आहात का? नाही तोडू शकणार. मग त्याच्या मागचं रिझन काय आहे? तर त्याच्या मागचं रिझन आहे की त्या
जे काही जो डस्टर बनलाय त्या वूडचे जे स्मॉल पार्टिकल्स आहेत ते एकमेकांशी खूप असे जवळ आहेत, असे घट्ट आहेत, त्यांची बॉन्डिंग असतं ते खूप असं टाईट बॉन्डिंग असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये जी स्पेस आहे ती खूप कमी असते बघा. त्यांनी दाखवलंय बघा तुम्हाला. काय केलंय? इंटर पार्टिकल डिस्टन्स, म्हणजेच जे छोटे छोटे कण आहेत, जे पार्टिकल्स आहेत ते कसे आहेत, एकमेकांना चिकटून असतात. मग कोणताही तुमचा सॉलिड हे पदार्थ असू द्या, त्याच्यामधलं पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे ते खूप असं कमी असतं. त्यामुळे त्या वस्तूला तोडणं, त्यांचं बॉन्डिंग तोडणं आपल्याला अवघड जातं. समजतंय? सेकंड काय सांगितलंय त्यांनी? लिक्विड सांगितलंय. लिक्विड बघा काय सांगितलंय, लिक्विड मध्ये काय दिलंय त्यांनी, की त्याचे जे पार्टिकल आहेत, ऑफकोर्स मॅटर इज द एनिथिंग अराउंड अस विच हॅज मास अँड मास अँड ऑक्युपाय द स्पेस, असं आपलं आहे की नाही. मग जी स्पेस ऑक्युपाय केली आहे त्यांनी, मग ती कुठली तुमच्या बिकर मधली असेल किंवा तुमच्या ग्लास मधली असेल, तर ती स्पेस ऑक्युपाय करताना त्यांच्यामधलं जे काही तुमचं डिस्टन्स आहे ते थोडस ऍज कम्पेअर टू द सॉलिड काय केलेलं आहे, थोडस लेस झालंय बघा. म्हणजेच ते पार्टिकल्स एकमेकांपासून थोडेसे दूर आहेत. समजतं सगळ्यांना? आणि आता थर्ड जी फेज आहे त्याला म्हणायचं आपली गॅसेस फेज. तर त्या गॅसेस फेज मधले जे पार्टिकल्स आहेत किती एकमेकांपासून दूर आहेत बघा. समजते? हा, म्हणजेच थोडक्यात काय करायचं आहे, तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की गॅसेस स्टेट मधले तुमचे जे पार्टिकल्स असतात ते त्यांच्यामधलं अंतर जास्त असतं. लिक्विड स्टेट मधले जे पार्टिकल्स असतात त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे ते थोडस कमी असतं. आणि सॉलिड स्टेट मधले जे पार्टिकल्स आहेत ते तर एकमेकांच्या खूप असे जवळ किंवा घट्ट असतात. समजलं? आता पुन्हा एकदा जर असं हिंदीमध्ये कोण आहे त्याला सांगते बघा. जो सॉलिड पार्टिकल, जो सॉलिड सब्सटेंस बोलते हैं हम लोग, इनके जो पार्टिकल्स रहते हैं एटम्स के, वो बहुत ही नजदीक रहते हैं. लिक्विड फेज में उसके पार्टिकल्स है उसमें थोड़ा सा डिस्टेंस रहता है, थोड़ा सा, मतलब ये थोड़ा से दूर दूर रहते हैं. और जो गैसेस स्टेट में रहते हैं उनके तो बहुत सारे दूर रहते हैं, बहुत सारा डिस्टेंस एक एक पार्टिकल में रहता है. सो दैट ये इजीली क्या करते हैं, ऐसा स्प्रेड हो जाते हैं. समझ में आया? तो समझ समझ लो कि अगर हमने सेंट लगाया और हाँ ये उस रूम में हम गए तो इजीली हमें स्मेल आता है, बहुत खुशबू आती है. तो किस इसका वजह क्या है कि जो पार्टिकल्स है वो हवा में स्प्रेड हो जाते हैं, जल्दी जल्दी स्प्रेड हो जाते हैं. और ये दूर रहने से वो क्या करते हैं, ऐसे मतलब स्प्रेड हो जाते हैं. समझ में आया सबको? हाँ, ये बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि ये आगे जाके आपको वही इस पे स्टडी करना है. ओके, नाउ वी गो टू द एक्सप्लेनेशन. An intermolecular force of the attraction acts between the particles. Particles मतलब atoms or molecules of the matter. The extent of the particle movement is determined by the strength of this force. The particles of the solid are very close to each other and vibrate at their fixed position. Due to this, solids gets properties like definite shape and volume and also high density and non-compressibility. The strength of the intermolecular force is moderate in the liquid state. जो मैंने आपको इस एकदम सिंपल लैंग्वेज में बताया था वही आपको इधर दिया है. समझ में आता है? लेकिन यहाँ के जो वर्ड्स रहते हैं वो थोड़े से आपको समझने में थोड़ी सी तकलीफ होगी. तो समझ लो कि क्या है. सॉलिड स्टेट बोलेंगे तो उसका इंटर रिलेशन और इंटर पार्टिकल डिस्टेंस इज लेस. एंड इन लिक्विड स्टेट द इंटर रिलेशन पार्टिकल ये पार्ट्स का जो डिस्टेंस है वो थोड़ा सा ज्यादा रहता है और लास्ट गैसेस में वो हाई रहता है. समझ में आया? नेक्स्ट. Therefore, the constituent particles of gases move freely and occupy all the available space. इसलिए मैंने आपको ये एग्जांपल दिया था कि अगर हमने अगरबत्ती लगाया, नहीं तो अगर हमने सेंट ये स्प्रे किया तो खुशबू ऐसे जल्दी स्प्रेड हो जाती है. इसका वही रीजन है कि constituent particles of the gases move freely and all occupy all the available space. Okay. Consequently, gases have neither definite shape nor definite volume. बघा, जसं तुमचं म्हणजे पाणी असतं त्यालाही स्वतःला शेप नाहीये. ज्या भांड्यामध्ये आपण ओततो त्या भांड्याचा शेप त्याला येत असतो.
तसं तुमच्या त्या गॅसेसच्या बाबतीत पण आहे. बलून मध्ये टाकलात बलूनचं येणार आहे, तुम्ही टायर मध्ये हवा भरली टायरचा शेप येणार आहे. म्हणजे त्यालाही असं स्पेसिफिक शेप नाहीये. ज्या वस्तूमध्ये आपण टाकणार त्या वस्तूचा शेप ते ऑक्युपाय करत असतात. समजलं सगळ्यांना? अगदी सगळ्यांना समजणार अशा याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी एक चार्ट दिलेला आहे बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेट्स ऑफ मॅटर. काय सांगितलं ह्याच्यामध्ये? तुमचे फिजिकल स्टेट 3 दिलेले आहेत लेफ्ट साइडला तुम्हाला, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. त्यांची एक तर तुमची प्लॅस्टिसिटी किती आहे, तर ऑफकोर्स सॉलिड आहे ते काय असणार आहेत, रिजिड, प्लास्टिक आणि इलास्टिक असणार आहेत. आणि म्हणजे एका जागेवर स्थिर घट्ट असणार आहेत, ते अशा म्हणजे स्प्रेड होत नाहीत किंवा जागा सोडत नाहीत किंवा वाहत नाहीत असं. पण गॅसेस आणि लिक्विड्स काय आहेत, फ्लुइड होत आहेत. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे त्यांना, त्यांच्याकडे प्रवाहीपणा आहे, थोडक्यात लक्षात घ्या. दे कॅन मूव्ह. समजते? ह्या ज्या तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिलेल्या आहेत त्या कोणामध्ये आहेत, तर सॉलिड मध्ये काय आहे, रिजिड, प्लास्टिक अँड इलास्टिक आहे. तर लिक्विड मध्ये काय आहे, ओनली फ्लुइडिसिटी. समजलं सगळ्यांना? देन सॉलिड. आता व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय आहे, सॉलिडला तुम्हाला डेफिनेट शेप असतो बघा. डस्टर घेतलं किंवा तुमचा कंपास बॉक्स घ्या किंवा अजून कुठला तरी एखादा असा ठोकळा घ्या, त्याला एक डेफिनेट शेप असतो बघा. म्हणजेच काय आहे, त्याला स्वतःचा आकार असतो. समजते? त्याला स्वतःचा एक व्हॉल्यूम असतंय. समजते? व्हॉल्यूम, शेप. समजलं सगळ्यांना? आता त्याच्यानंतरच लिक्विड बघा. लिक्विडला व्हॉल्यूम आहे, कारण आपण ज्या भांड्यामध्ये टाकतोय त्याच्यामध्ये आपण लिटर, 2 लिटर, 4 लिटर, पाव लिटर असं मोजतोय की नाही. म्हणजे आपल्याला समजतंय दूधवाल्याकडनं 1 लिटर दूध घेताना तो किती माप देतो, म्हणजे त्याला डेफिनेट व्हॉल्यूम आहे. कळलं? पण गॅसेसच्या बाबतीत मात्र तुम्हाला डेफिनेट व्हॉल्यूम नाहीये. समजलं सगळ्यांना? इनडेफिनाइट व्हॉल्यूम. क्लिअर होत आहे? त्यानंतर आहे शेप्स. ऑफकोर्स फक्त सॉलिडला शेप आहे, बाकीला इनडेफिनाइट शेप, म्हणजे त्यांना शेपलेस आहेत थोडक्यात सांगायचं. कॉम्प्रेसिबिलिटी काय आहे सांगा मला. त्या डस्टरला दाबायचं म्हटलं तर तो दाबला जाणार आहे का? नाही दाबला जाणार. म्हणजेच काय आहे, त्याच्यावर तुम्ही कितीही प्रेशर टाकलं तरी तो त्याच्या शेपमध्ये चेंज होत नाहीये. समजतं? लिक्विड अगदी छोटासा, त्यांनी सांगितलंय की शेपमध्ये चेंज होतो. छोटासा म्हणण्यापेक्षा काय सांगायचं आहे, मोठ्या फोर्स मधनं पाण्यात नाही, पाईप मधनं येतो तेव्हा तो असा पाईपच्या शेप असतो बघा त्याला. पण जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा तो फुल स्पीडने बाहेर येतो की नाही, म्हणजे थोड्या वेळासाठी तो एक कॉम्प्रेस झालेला असतो. पण जेव्हा त्याला स्पेस मिळते तेव्हा तो काय करतोय, अगदी फुल्ली म्हणजे ओपन होत आहे. आणि गॅसेस मध्ये मात्र कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी हाय. तुमचा फुगवलेला फुगा असतोय तोच बघा, की तुम्ही त्याला कसाही दाबलात, त्याच्यावर प्रेशर टाकलात, त्याप्रमाणे तो शेप घेतोय. ओके, सबको समझ में आ रहा है मैं क्या बता रही हूँ? सॉलिड को क्या होता है, अभी पूरा एक एक का बताती हूँ. सॉलिड क्या करते हैं, रिजिड रहते हैं, वो प्लास्टिक रहते हैं, इलास्टिक रहते हैं, मतलब उनको इलास्टिसिटी रहती है, उनको डेफिनेट शेप रहता है, उनको डेफिनेट वॉल्यूम रहता है, वो बिल्कुल अपना शेप चेंज नहीं करते. इंटरमोलिकुलर फोर्स उनका स्ट्रांग रहता है, क्योंकि उनके जो एटम्स है वो बहुत ऐसे क्लोज रहते हैं. एंड डिस्टेंस बिटवीन द पार्टिकल इज लेस वेरी लेस, मतलब मिनिमम. ओके. देन लिक्विड के बारे में क्या है, लिक्विड बोलेंगे तो वो फ्लूइड है, उसको वॉल्यूम है, उसको शेप नहीं है, उसको थोड़ा सा माइन्यूट शेप में उसका चेंज हो सकता है, जो उनके पार्टिकल्स है उसमें थोड़ा सा डिस्टेंस रहता है. ऑफकोर्स उनके इंटरमोलिकुलर फोर्स जो है वो उनका मॉडरेट रहता है, मॉडरेट यानी थोड़ा सा लेस देन सॉलिड. ओके. देन लास्ट वन इज गैसेस. गैसेस में क्या है, वो गैसेस फ्लूइड है, इनडेफिनाइट वॉल्यूम है, इनडेफिनाइट शेप है, कॉम्प्रेसिबिलिटी इनकी उनकी बहुत हाई है, उनका इंटरमोलिकुलर जो फोर्स है एक दूसरे के बीच में एटम्स का वो बहुत ही वीक है, और डिस्टेंस बिटवीन द पार्टिकल इज वेरी हाई और वेरी लार्ज. ओके. ओके. ओके, नो डाउट. वेरी गुड. ओके. ओके.
इंटरमोलिक्युलर मतलब द डिस्टेंस बिटवीन द टू मोलिक्यूल। क्लियर हो गया? अगर मैंने चौक लिया है तो चौक को मैंने अगर प्रेस किया तो क्या होगा, जल्दी से तुरंत ही उसका पाउडर बन जाएगा। समझ में आया? तो उसका इंटरमोलिकुलर जो पावर है, जो फोर्स है, वो बहुत ही कम है एज कंपेयर टू द वुड। वुड का दाबने से निकलता है क्या, पार्टिकल्स बाहर निकलेगा क्या? नहीं। तो सॉलिड जो रहता है उनका इंटरमोलिकुलर फोर्स जो है वो लार्ज रहता है, ज्यादा रहता है, और जो लिक्विड और गैसेस रहते हैं उनका इंटरमोलिकुलर फोर्स बहुत ही कम रहता है। ओके। by means of the chemical formula and classify them accordingly. हा, आता हे सगळ्यांना तुम्हाला आलंच पाहिजे. पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेम ऑफ द मटेरियल. सगळे तुम्हाला लेफ्ट साइडला टाईप मध्ये मी काय हे सांगा वॉटर काय केमिकल त्याचा कंपोजिशन काय आहे, रेणुसूत्र काय आहे? ओके ओके. आवाज येतो क्लिअर माझा सगळ्यांना? आवाजामध्ये काय डाऊट आहे का? ऐकायला येतं सगळ्यांना? ओके. ट्री इज सॉलिड. एक लक्षात ठेवायचे जे हा व्हॉइस इज क्लिअर. ओके ओके. आता जर असं लक्ष घाला, काय सांगते बघा, तुम्हाला समोर जे काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ते स्वतः सांगायचं आहे तुम्ही की वॉटर कोणत्या स्टेटमध्ये, कसं म्हणजे वॉटरचा फॉर्म्युला काय आणि त्याची स्टेट कोणती आहे. तर मी आता तुम्हाला लिक्विड फॉर्म, नंतर सॉलिड आणि हे गॅसेस हे आता एक्सप्लेन झालेलं आहे. तर आपण त्या याच्यामध्ये नाही जायचंय. तुम्हाला त्यांनी ऍक्च्युली आता काय विचारलेलं आहे, टाईप ऑफ मॅटर. मग टाईप ऑफ मॅटर मध्ये काय सांगितलंय त्यांनी, पेज नंबर 40. प्रत्येकाने आपलं पुस्तक काढा. पेज नंबर 40. कॅन यू टेल? दिसतंय? हा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे बघा. नेम ऑफ द मटेरियल काय आहे, वॉटर, कार्बन, ऑक्सिजन, एअर, अल्युमिनियम, ब्रास अँड कार्बन डायऑक्साइड. समजलं? हा. आता येस, व्हेरी गुड. वॉटर इज H2O अँड इट इज कंपाऊंड. व्हेरी नाईस. ओके. समजलं तुम्हाला आता काय सांगायचंय ते? हा. आता कमीत कमी मला तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहे की कार्बन, ऑक्सिजन यांचे आणि अल्युमिनियम यांचे तुम्हाला फॉर्म्युले यायला पाहिजे. बोला, सांगा. कार्बन काय आहे? येस, कार्बन इलेमेंट. व्हेरी नाईस. ऑक्सिजन? ऑक्सिजन काय आहे? दॅट इज द मिक्सचर. नेहमी सायन्स मध्ये हे आपण वाचत असतो. त्यानंतर अल्युमिनियम इज द एलिमेंट अँड ब्रास इज द मिक्सचर अँड लास्ट वन कार्बन डायऑक्साइड इज द
compound or it is known as also molecule. Okay. चला त्याचा आता आपण डीप स्टडी करणार आहोत सगळा, का त्यांना असं म्हणायचं आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा, होमवर्कला मी हा तुम्हाला चार्ट देणार आहे, समझते हैं आपको. होमवर्क में ये रहेगा, आपको ये कंप्लीट करना है. वाटर, उसके आगे केमिकल फॉर्मूला लिखेंगे H2O, टाइप ऑफ द मैटर इज लिक्विड. कार्बन सिंबल लिखेंगे C, टाइप ऑफ द मैटर इज एलिमेंट. ऑक्सीजन O2, टाइप ऑफ द मैटर इज एलिमेंट. जो सिंगल है उसको एलिमेंट बोलो, नहीं तो ऑक्सीजन के बारे में उसको मोलिक्यूल बोलो, चलेगा. एयर, एयर इज द मिक्सचर, समझ में आया, तो उसको मिक्सचर बोलेंगे. अल्यूमिनियम इज द Al एंड उसको बोलेंगे एलिमेंट. ब्रास इज मिक्सचर, कीप इन माइंड ऑलवेज, ब्रास इज मिक्सचर. एंड कार्बन डाइऑक्साइड इज of course compound, क्योंकि C and O combine together chemically. Okay, this is the second method of the classification of the matter. In this method, the criterion used for the classification of matter is chemical composition of the matter. We have seen in the previous standard that matter is classified into three types: element, compound and mixture. By considering whatever the smallest particle of the matter are similar or different and what are they made up of. All the smallest particle, that means atoms or molecules. Always जो ये ब्रैकेट में देते हैं ना, वो रीड करना है, क्योंकि 2-3 वर्ड्स के क्वेश्चन में पूछ सकते हैं वो लोग. Smallest particles of the atoms or smallest particles of the molecules, smallest particles of the element, कुछ भी वर्ड यूज कर सकते हैं. All the smallest particles of an element or compound are alike. Alike means different. However, the smallest particles in a mixture are 2 or more types. That means mixture has 2 or 3 types. क्या बोलेंगे उसको, हाँ, ऐसा गेट टुगेदर लेते हैं और उसको मिक्स करते हैं, उसको बोलेंगे हम लोग मिक्सचर. लेकिन मिक्सचर और कंपाउंड अलग होता है, वो आपको मैं डिटेल में अभी बताऊंगी. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट कंटेन आइडेंटिकल एटम. फॉर एग्जांपल, ईच मोलिक्यूल ऑफ द ऑक्सीजन कंटेन 2 ऑक्सीजन एटम्स इन बॉन्डेड स्टेट. समझ में आया. मैंने ऑक्सीजन के बारे में आपको O2 लिखने को बोला, क्योंकि O इज द सिंबल ऑफ ऑक्सीजन, बट when we write in molecular form, oxygen always written in O2 form. समझ में आया. तो always O2 लिखने का, और लिखते समय क्या करना है, उसको एक तो मोलिक्यूल बोलो, नहीं तो उसको एलिमेंट बोलो, चलेगा. The smallest particle of the molecule of compound are formed by joining 2 or more types of the atoms to each other. For example, each molecule of water contains 2 hydrogen atoms join in to 1 atom of the oxygen. तो अभी आपने यहाँ लिखा था water H2O. H2O means what? 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen combined together, and then we get the H2O. That means water. Okay. The smallest particle of a mixture are atoms or molecules of 2 or more elements or compounds. The example, main constituents of the mixture, namely air. अभी क्या बताया आपको? Atom means single element. Molecule means same type of element atoms combined together or different types of element combined together. Okay. And third type है, उसको बोलते हैं mixture. तो mixture 2-3 atoms combined together, but they have no particular ratio. Okay, ऐसा परफेक्ट नहीं है. अभी एटम के वाटर के बारे में बताना है तो मैं आपको बताऊंगी. देखो, जो हाइड्रोजन और ऑक्सीजन जो है, वो कैसे भी आके एक दूसरे में डाल के वाटर नहीं बन सकता है. जब भी उसको हम कंपाउंड बोलते हैं ना, तो कंपाउंड के बारे में एक चीज ध्यान में हमेशा रखना है, उनका ऐसा स्पेसिफिक रेशो रहता है कि जबकि वाटर के बारे में आपको पूछा गया जाएगा तो बोलना है 1:8 इज द रेशो ऑफ द हाइड्रोजन एंड ऑक्सीजन. समझ में आया.
1 part of hydrogen and 8 part of oxygen. Okay. The smallest particle of the mixture of atom molecules of two or more element compounds. For example, the main constituent molecules of the mixture, namely air, are N2. N2 matlab nitrogen and nitrogen combined together by chemically. O2 means oxygen and oxygen combined together by chemically. Argon is the air or gas. H2O is the liquid. दैट मीन्स उसको वेपर्स भी बोलते हैं, जो वाटर वेपर रहते हैं ना उनका भी फॉर्मूला हम H2O लिखते हैं. CO2 दैट मीन्स कार्बन डाइऑक्साइड. सिमिलरली द मिक्सचर alloy brass contains atom of the copper and zinc. समझ में आया क्या है? जो हम मोलिक्यूल्स बोलते हैं उनको कैसा लिखा जाता है. जो मिक्सचर है, जो फॉर एग्जाम्पल उन्होंने एन एलॉय दिया है, एलॉय मतलब सम्मिश्र, मराठी में उसको सम्मिश्र बोलते हैं. तो वो 2-3 मेटल एलिमेंट्स ऐसा साथ में लेते हैं, लिक्विड फॉर्म में लेते हैं और उसको ऐसा बॉईल करने के बाद उसको मिक्स होते हैं. मिक्स होने के बाद उसका एक अलग सा मटेरियल बनता है और उसका यूज करके सब चीजें बना सकते हैं. लेकिन वो जो कॉपर और जिंक है उनके जो केमिकल जो कैरेक्टरिस्टिक्स रहते हैं वो मिक्स नहीं होते हैं. समझ में आया? फॉर एग्जांपल मैं आपको बताती हूँ कि कॉपर और जिंक एक साथ आए तो एक चीज जो बनती है, जो अलॉय है उसको ब्रास बोलते हैं. और कॉपर और टीन एक साथ में मिलाकर जो चीज बनती है उसको हम ब्रॉन्ज बोलते हैं. लेकिन उनके कॉपर के कैरेक्टरिस्टिक सेम टू सेम रहते हैं, जिंक के कैरेक्टरिस्टिक सेम टू सेम रहते हैं, टीन के कैरेक्टरिस्टिक सेम टू सेम रहते हैं, इसलिए उनको मिक्सचर बोलते हैं. ओके. और अब भी वाटर का मैं आपको बोलती हूँ कि वाटर इज द कॉम्बिनेशन ऑफ हाइड्रोजन और ऑक्सिजन. बट ऑलवेज रिमेंबर हायड्रोजन इज काय म्हणतात, तो हायड्रोजन आपला स्वतः पेटतो म्हणजे तो असा फ्लेमेबल आहे आणि ऑक्सिजन आहे तो मदत करतो. पण त्यापासून तयार होणारं जे पाणी आहे ते मात्र ना स्वतः जळत ना जळवायला मदत करत. समजते? म्हणजेच थोडक्यात काय आहे, हायड्रोजनच्या ज्या ओन कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, ऑक्सिजनच्या ज्या ओन कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, त्या ज्यावेळी त्यांचं कॉम्बिनेशन झालं आणि वॉटर नावाचं एक कंपाऊंड तयार झालं तेव्हा मात्र ते कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचे ते कंपाऊंड दाखवत नाही. समजते? ते तयार होणारं जे पाणी आहे किंवा कंपाऊंड आहे ते एक वेगळे कॅरेक्टर दाखवते, म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही? कंपाऊंड म्हणणार. सेकंड एक्झाम्पल अजून एक मी तुम्हाला देते की NaCl. तर Na काय आहे? सोडियम आहे, जो हायली फ्लेमेबल आहे किंवा हायली ऍक्टिव्ह आहे. हवेमध्ये नुसता ओपन ठेवला की लगेच तो रिॲक्ट होतो, थोडक्यात म्हणायचे ब्लास्ट होतो. आणि Cl आहे तर व्हेरी पॉइझनस आहे गॅस, म्हणजे तो क्लोरीन. म्हणजे थोडक्यात सांगायचं, सोडियम हा एक एलिमेंट झाला, ऍटम झाला आणि क्लोरीन हा झाला एक तुमचा नॉन मेटल झाला, गॅसेस फॉर्म मधला. पण जेव्हा ते केमिकली कंबाईन होतात तेव्हा NaCl फॉर्म होतो. आणि NaCl इज द व्हेरी युजफुल टू अस, कारण आपल्या जेवणामध्ये ते मीठ असतं आणि मीठ म्हणून त्याचा वापर करतो, म्हणजे आपल्यासाठी ते खूप महत्वाचं. बघा, म्हणजे सोडियमच्या प्रॉपर्टीज ज्या होत्या त्या पण नाही दाखवत आहे, क्लोरीनच्या ज्या पॉइझनस प्रॉपर्टी आहेत त्या पण नाही दाखवत आहे. तयार होणारा जो सोडियम क्लोराईड आहे तो एक वेगळ्या प्रॉपर्टी दाखवत आहे, म्हणून त्यांना काय म्हणणार तुम्ही? कंपाऊंड म्हणणार. क्लिअर झालं सगळ्यांना? मिक्सचर आणि कंपाऊंड. हा, बाकी एलिमेंटच्या बाबतीत तुम्हाला काय प्रश्नच येणार नाहीये, फक्त हे लक्षात ठेवायचं. जसं तुम्हाला सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस फॉर्म मध्ये तुम्हाला त्यांचे डिस्टन्स दाखवले होते पार्टिकल्स मधले, सेम तुम्हाला इथे पण मिक्सचर मधले दाखवले. डायग्राम मध्ये खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे, जरा नीट लक्ष द्या. आता पहिलं इलेमेंट म्हणजे काय, ते एकच फक्त नायट्रोजनचा मोलेक्युल दाखवलंय. समजलं? की 2 नायट्रोजनचे मोलेक्युल एकत्र आले, ते केमिकली कंबाईन झाले आणि नायट्रोजनचा मोलेक्युल तयार झाला. हा, सेम टाइपने ऑक्सिजनचा मोलेक्युल तयार झाला. क्लिअर होते सगळ्यांना? हाँ, देखो क्या किया है, नाइट्रोजन फर्स्ट जो स्टेटमेंट है उसमें नाइट्रोजन का मोलेक्यूल दिखाया, मतलब 2 नाइट्रोजन के एटम कंबाइन टुगेदर एंड दे फॉर्म नाइट्रोजन केमिकली. इट इज कॉल्ड एज नाइट्रोजन मोलेक्यूल. सेकेंड,
ऑक्सीजन के 2 एटम आए, कंबाइन हो गए और ऑक्सीजन का मॉलिक्यूल तैयार हो गया। लेकिन जब कंपाउंड के बारे में हम सोचते हैं तो N2 के अलावा यहाँ NO2 लिखा है, देखा, समझ में आया? तो ये केमिकली कैसे कंबाइन होते हैं? तो एक नाइट्रोजन है और उसको साइड में 2 ऑक्सीजन ज्वाइन हुए हैं, दिखते हैं, एक व्हाइट वाला और 2 ब्लू वाले। हाँ, तो ये चेन जैसा बन गया, समझ में आया? हाँ, तो ये जो केमिकली कंबाइन होते हैं और उनके कैरेक्टरिस्टिक्स अलग रहते हैं, जो मेन उनके कॉन्स्टिट्यूएंट रहते हैं उनके छोड़ के, समझ में आया? तो वो ये हो गए कंपाउंड। और मिक्सचर बोलेंगे तो कैसे भी मिक्स होते हैं। उसका बेस्ट एग्जांपल मैं आपको बताती हूँ। आप जो दिवाली में चूड़ा खाते हैं ना सब लोग, तो चूड़ा में क्या क्या रहता है? पोहा रहता है, काजू रहता है, मनुका रहता है, बादाम रहता है, मिर्ची रहती है, शेंगदाना रहता है, सब सब अलग अलग है। लेकिन उसको हमने चुनने का सोच लिया, तो अलग कर सकते हैं ना हम उसको, ऐसा निकाल निकाल कर बाहर रख सकते हैं ना, तो उसको हम अलग कर सकते हैं। और जो काजू बादाम शेंगदाना है उनका टेस्ट खुद का रहता है, कितना भी मिक्स करने दो, लेकिन उनका खुद का टेस्ट जो है वो बिल्कुल जैसे कि तो ऐसा रहता है, समझ में आया? इसलिए उनको हम मिक्सचर बोलते हैं। तो मिक्सचर ऑफ N2 एंड NO2, समझ में आया? दोनों डायग्राम में N2 का मोलेक्यूल का और ये कंपाउंड का, तो बिल्कुल कैरेक्टर उनके जैसे के वैसे रहेंगे। Constituents of substance of the element is only one, and that is that element itself. All the atoms and molecules of an element are alike. Alike मतलब separate, difference. All the atoms in the molecule of an element are alike and are joined to the each other by chemical bonds. जब molecule जो form होते हो, of course they combine together by chemically. Constituent of the substance of the compound is only one, and it is that compound itself. क्या है कंपाउंड, किसको बोलते हैं? कंपाउंड का कैरेक्टरिस्टिक्स क्या है वो बताया है। ऑल द मोलिक्यूल्स ऑफ द कंपाउंड आर अलाइक, ऑफ कोर्स क्या है? अलग अलग है। द constituents of the atoms of the molecule and compound are two or more types and are joined to each other by chemical compounds. The proportion of the constituent of the element compound is constant. हाँ, this is the main important characteristic, जिसको मैंने आपको वाटर का एग्जांपल दिया था, 1:8, समझ में आया? हाँ, तो ये वही कैरेक्टरिस्टिक है कि जो प्रोपोर्शन है, जो रेशियो रहता है एक दूसरे के साथ मिलने का, वो बराबर रहता है। उसमें अगर थोड़ा सा चेंज हो गया, मतलब जो 1:8 है तो 1:10 हो गया, तो उसका मतलब अलग एक कंपाउंड फॉर्म होगा और उसका नाम होगा H2O2। जब तक 1:8 हम लेते हैं प्रोपोर्शन, तब तक फॉर्म होने वाला चीज जो है उसको हम बोलेंगे वाटर। अगर उनका रेशियो में थोड़ा सा भी चेंज आ गया तो वो अलग सा कंपाउंड फॉर्म होगा और उसको बोलेंगे हम H2O2, दैट मीन्स हाइड्रोजन पेरोक्साइड। प्रॉपर्टी ऑफ द कंपाउंड आर डिफरेंट देन दोज ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ द एलिमेंट्स। ऑफ कोर्स मैंने वही आपको एग्जांपल दिया था कि हाइड्रोजन खुद जलता है और ऑक्सीजन जलने में सपोर्ट करता है, लेकिन उनका केमिकली कॉम्बिनेशन होने के बाद जो वाटर मोलिक्यूल फॉर्म होते हैं वो अपना खुद का अलग कैरेक्टरिस्टिक दिखाते हैं, इसलिए वो कंपाउंड रहते हैं। वो दोनों मेन कैरेक्टर्स। अभी जो मिक्सचर है, कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द सब्सटेंस ऑफ द मिक्सचर आर टू और मोर एलिमेंट्स और द कंपाउंड्स, कितने भी डाल सकते हैं हम लोग। एटम्स और मोलिक्यूल्स ऑफ द मिक्सचर आर टू और मोर टाइप्स, उनके 2 टाइप है, उन अपने नीचे है, मिलेंगे आपको। द कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ द मोलिक्यूल्स ऑफ द मिक्सचर आर डिफरेंट फ्रॉम ईच अदर एंड आर नॉट ज्वाइंट बाय द केमिकल कंपाउंड्स। उनमें कुछ कोई केमिकल बॉन्डिंग नहीं रहता है, जैसा कि मैंने आपको एग्जांपल दिया था चिवड़ा। सेकंड एग्जांपल ध्यान में रखने का, भेल, उसमें कोई केमिकली बॉन्डिंग नहीं रहता है, एक हम कितना भी डाल सकते हैं और उसको अलग भी कर सकते हैं। ओके, द प्रोपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट सब्सटेंस इन द मिक्सचर कैन चेंज।
हम अपनी मर्जी से उसमें डाल सकते हैं। जिसको ज्यादा तीखा चाहिए वो ज्यादा मिर्ची डाल सकता है, जिसको ज्यादा नमकीन चाहिए वो ज्यादा नमक डाल सकता है, कुछ भी कितना भी। मिक्सचर में कोई आपको प्रोपोर्शन की ऐसी वैल्यू नहीं है। द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट सब्सटेंस आर रिटेन इन मिक्सचर। जो जो चीज है अपना खुद का जो प्रॉपर्टीज है जो वैसे की वैसा मेंटेन करता है, उसमें कोई चेंज नहीं रहता है। मिक्सचर के बारे में ये मोस्ट इम्पोर्टेंट कैरेक्टर्स है। ओके, अभी यहाँ तक तो आपको समझ में आया होगा। और ये डू यू नो है, ये कैंसल है। हाँ, ये नहीं करना है, उसको काट कर लो, अभी से फुल्ली मार के रख दो। लेकिन ये बहुत ऐसा इम्पोर्टेंट है, आपके नॉलेज के लिए मैं बताती हूँ आपको। आपको लर्न नहीं करना है, इसके ऊपर क्वेश्चन नहीं आएगा, लेकिन थोड़ा सा ध्यान में रखो। जो मैं अभी बता रही थी ना, जो ऐसा एग्जाम्पल देके, वही एग्जाम्पल आपको डिटेल में दिया है। क्या है देखो, वाटर। वाटर को कंपाउंड क्यों बोलते हैं, और मिल्क है उसको मिक्सचर क्यों बोलते हैं। आप बोलेंगे मिल्क इज ऑल्सो compound, but no, milk is known as mixture. How? तुम्हाला सांगितलंय बघा त्याने. Pure water is a compound formed by chemical combination of the element hydrogen and oxygen. अब हम लोग लिखते हैं ना H2O, मतलब hydrogen and oxygen combine chemically and they form water molecule. Whatever may be the source of water, the proportion of its constituent element, oxygen and hydrogen by weight is always 8:1. पहला उन्होंने क्या दिया है, ऑक्सीजन दिया है, और बाद में हाइड्रोजन दिया है, इसलिए 8:1 दिया है। लेकिन हम लोग हमेशा क्या बोलते हैं, हाइड्रोजन H2O ऐसा लिखते हैं ना, तो हाइड्रोजन रेस टू ऑक्सीजन ऐसा है। लिखते समय उन्होंने ऑक्सीजन एंड हाइड्रोजन लिखा है, इसलिए 8:1 लिखा है। लेकिन आपको ध्यान में रखना है, जो एक पार्ट है वो ऑक्सीजन है और वो हाइड्रोजन है 1 है। समझ में आया रेशो का, हमेशा ऐसा ही ध्यान में रखना है। हाइड्रोजन इज एन इनफ्लेमेबल गैस वाइल ऑक्सीजन गैस सपोर्ट्स कंबशन। समझ में आया, हाइड्रोजन क्या है, हाइड्रोजन इन flammable gas and oxygen always support to the combustion. However, the compound water formed by chemical combination of the gaseous element hydrogen and oxygen is a liquid, is known as water. It is neither flammable nor support to the combustion. On the contrary, it helps to extinguish the fire. वो क्या है, हाइड्रोजन की प्रॉपर्टी भी नहीं दिखाता, ऑक्सीजन की प्रॉपर्टी भी नहीं दिखाता, अपनी खुद की अलग प्रॉपर्टी है। और वो प्रॉपर्टी में हम किस में यूज करते हैं, जहां कहाँ आग लगती है तो वहां हम वो वाटर स्प्रेड करते हैं, मतलब पूरा का पूरा वो आग है वो बुझ जाता है। समझ में आया? ओके, तो इसलिए वाटर को क्या बोलते हैं, कंपाउंड बोलते हैं। पूरा ध्यान में रखना, 2-3 बार पढ़ने के बाद पूरा ध्यान में आएगा, आपके समझ में आएगा। ओके, मिल्क। अभी मिल्क मिक्सचर कैसे है ये पहले देख लो। मिल्क इज द मिक्सचर ऑफ वाटर, लैक्टोज, फैट्स, प्रोटीन्स एंड फ्यू मोर नेचुरल सब्सटेंसेस। मतलब जो हम काउ मिल्क लेते हैं, बफेलो मिल्क लेते हैं, उसमें पहला तो वाटर का एडिशन तो होता ही है, तो फर्स्ट कॉन्स्टिट्यूएंट उसका क्या होगा, वाटर होगा। मिल्क है वो मीठा लगता है, इसलिए उसके अंदर क्या होगा, लैक्टोज शुगर। उसके ऊपर जो फैट्स का लेयर आता है, तो इसमें ऑफकोर्स फैट्स है, प्रोटीन्स है, और बाकी नेचुरल कुछ जो इंटरनल जो सब्सटेंस है, चीजें हैं, वो भी है। तो मतलब ये ऐसा सब चीजों का कॉम्बिनेशन है। द प्रोपोर्शन ऑफ वेरियस इंग्रेडिएंट्स ऑफ द मिल्क इज डिफरेंट एज पर इट्स सोर्स। प्रत्येक दूधवाला काय सेम पाणी घालतो का, प्रत्येक जण वेगवेगळा कमी जास्त घालतो की नाही, याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट फिक्स आहेत का, म्हणजे पाण्याचं प्रमाण फिक्स आहे का, नाही। फॅट्सचं प्रमाण फिक्स आहे का, नाही। तर गाईचं दूध असेल तर त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण कमी असतं, आणि काऊ बफेलोचं असेल तर त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं। म्हणजे याच्यामध्ये प्रपोर्शन आहे, ते फिक्स नाहीये। समजलं सगळ्यांना?
की मिल्कला मिक्सचर का म्हटलं जातं. द प्रपोर्शन ऑफ फॅट्स इन काऊ इज 3 to 5% and while 6 to 9% in buffalo milk. The ingredient water is naturally present in the large proportion of milk. Of course, त्या मिल्क मध्ये नॅचरली पाण्याचं प्रमाण जास्त आहे. Therefore, milk exists in liquid state. The sweetness of milk is due to the ingredient called as lactose. In this word, the properties of the constituent substance are written in the milk. जो अपना अपना टेस्ट है वो सब लोग दिखाते हैं, इसलिए उसको क्या बोलते हैं, मिक्सचर बोलते हैं. तो इसके ऊपर 2 क्वेश्चन आते थे. Why water is known as compound and why milk is known as mixture. लेकिन ये क्वेश्चन आपको आएंगे नहीं. समझ में आया? क्योंकि ये डिलीटेड पार्ट में है, रिड्यूसेस पार्ट में है. समझ में आया? लेकिन आपको स्टडी करना है. अभी नेक्स्ट देखेंगे हम टाइप्स ऑफ एलिमेंट. तो ये टाइप्स ऑफ एलिमेंट हम थोड़ा नेक्स्ट लेक्चर में देखेंगे, क्योंकि ये उसका डीप में थोड़ा जाना है. ओके, तो थोड़ा सा हम रीडिंग ले लेंगे. एक 5-6 मिनट है. कौन पढ़ेगा? अमेय है? अमेय गुप्ता आहे का? अमेय आहे? नाही. दीपाली आहे का? बर. कोण आहे? कादंबरी आहे का? येस मॅम. हा, मग वाचायचंय तुला. वाच. फ्रॉम वेअर? हा, हे बघ. स्टार्ट. Composition of matter. What are Yes. the various states of matter? What is the difference in ice, water, and steam? What are the smallest particles of matter called? What are the types of matter? We saw in previous standards that all the objects that we see around us and also those which can't be seen are made of some or the other matter. Classify the following matter into 3 groups: cold drink, air, sharbat, soil, water, wood, cement. Second, what are the states of matter that you use as criteria for a above classification? Take some mustard seeds in a transparent plastic jar. Thread a long thread at the center of a big balloon by means of a needle and tie it tight. Stretch this rubber diaphragm and fix it on the mouth of the jar by means of a rubber band. Pull the diaphragm up and down with the help of the thread first slowly, then with moderate force, and then vigorously. Record your observations in the following table. Mode of pulling the diaphragm up and down: slow, with moderate force, vigorously. Movement of the mustard seed: vibration in the same place. On the above experiment, we give energy less or more to the mustard seed by pulling the diaphragm up and down, making them move differently. The particles in the solid, liquid, and gaseous states of matter have movement somewhat similar to that. An intermolecular force is attraction between the particles, atoms, or molecules of matter. The extent of the particle movement is determined by the strength of this force. These particles of solid are very close to each other and vibrate at their fixed position. Due to this, solid gets
properties like definite shape and volume, and also high density and non-compressibility. The state of intermolecular force is moderate in the liquid state. 2. It is not strong enough to fix the particles in definite position. It is strong enough to hold them together. As a result, liquids have definite volume. However, they have fluidity and their shape is not defined but changes in accordance with the container. The intermolecular बस बस तू स्टॉप कर. हा, आता दुसरं कोण वाचतंय? जया आहे का? जया? मग प्रमोद कोण आहे? प्रमोद ईश्वर? वेदांत ना त्याचं नाव? वेदांत नेरुरकर आहे? वेदांत आहे का आज? हो मॅम. हा, मग वाच चल. मॅम कुठून? हा, इथून आहे बघ, पेज नंबर 40 वर. The intermolecular force is very weak in gases. Therefore, the constituent particles of the gases move freely and occupy all the available space. Consequently, gases have neither definite shape nor definite volume. Figure 6.2 shows the Schematic representation of submicroscopic picture of the physical states of matter, and the table 6.3 shows the characteristics of the state of matter. पण वाचू? हा, ते वाचायचं कसं सांगते बघ. सॉलिडचं कम्प्लिटली सगळं वाचायचं, नंतर लिक्विडचं वाचायचं. हा, फिजिकल स्टेट ऑफ मॅटर सॉलिड, रिगिड इलास्टिक, व्हॉल्यूम डेफिनाइट, शेप्स डेफिनाइट. मॅम हे काय? कॉम्प्रेसिबिलिटी नेग्लिजिबल, इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग, डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स मिनिमम, फिजिकल स्टेट ऑफ मॅटर लिक्विड, फ्लुइड, व्हॉल्यूम डेफिनाइट, शेप्स इनडेफिनाइट, कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी स्मॉल, इंटरमॉलिक्युलर फोर्स मॉडरेट असं वाचायचं. मॉडरेट, डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स मॉडरेट, फिजिकल स्टेट ऑफ मॅटर गॅसियस, फ्लुइड, व्हॉल्यूम इनडेफिनाइट, शेप्स इनडेफिनाइट, कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी हाय, इंटरमॉलिक्युलर फोर्स व्हेरी वीक, डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स व्हेरी लार्ज. बस स्टॉप करूया आपण आपलं. हा, आता आज घरी जाऊन सगळ्यांनी वाचायचं आहे तुम्ही, तेव्हा तुम्हाला ते समजणार आहे. ओके. आता बघा काय सांगते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा तुमचा इनसाइड द ऍटम हा जो लेसन होता त्याच्याशीच रिलेटेड हा आहे. समजतंय? त्यामुळे त्याचं जर नीट तुम्हाला समजलेलं असेल तर हा तुम्हाला एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर हे सगळं मस्त समजणार आहे. आता त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जाऊन हा लेसन तुम्ही वाचायचा आहे. आणि त्याचे जे मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारले ना, पहिले 4 क्वेश्चन, त्या प्रश्नांची उत्तरं मस्त सेपरेट 1 बाय 1 लिहायची आहेत. त्याच्यानंतर खाली एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे बघा, तो चार्ट तुम्ही कम्प्लीट करायचा आहे स्वतः. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येकाने टेक्स्टबुक बरोबर डायजेस्ट यूज करा, कारण आपले आन्सर्स आहेत हे छोट्या क्वेश्चनसाठी आपले आन्सर आपण त्या बुक मधनं फाइंड आउट करू शकतोय. समजते? पण काही सायंटिफिक रिझन किंवा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर तुम्हाला लागतात, त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा एक सपोर्ट म्हणून एक डायजेस्ट घेणं खूप गरजेचं आहे. समजते? त्यामुळे आता मला जेव्हा होमवर्क मध्ये मी तुमची उत्तरं चेक करते तेव्हा काहींची उत्तरं एकदम शॉर्ट असतात, काहींची एकदम सिस्टमॅटिक असतात. तर मग थोडंसं आपलं सगळ्यांचं सिस्टमॅटिक आलंच पाहिजे आन्सर, कारण आतापासून तुम्हाला जर चांगली सवय असेल तर तुम्ही पुढे जाऊन मग त्यांचा आन्सर वगैरे किंवा पेपर प्रेझेंटेशन म्हणतात ते खूप छान पैकी कराल. समजते? मग तेवढ्यासाठी आता तुमच्याकडे डायजेस्टचा वापर करा आणि माझा दिलेला होमवर्क रेग्युलरली करा. घेणं गरजेचं आहे. छोटस डायजेस्ट आहे, काही हे नाहीये.
एक मिळतं, मार्केटला मिळतं बघा. कारण तुमचं एक व्यवस्थित सिस्टमॅटिक स्टडी, सिस्टमॅटिक आन्सर्स येणं खूप गरजेचं आहे. समजते? कोण आहे तो? प्रजापती विशाल राम अवतार. कोणाकडनं सेकंड हँड वगैरे मिळत असेल तर घ्या, पण गरजेचं आहे. कारण का तुमचे आन्सर्स व्यवस्थित आले पाहिजे. गिव्ह सायंटिफिक रिझन वगैरे आहेत ना. 260 आहे. ओके ओके ओके. मग ठीक आहे, बुक वरनं करा, परवडत नसेल तर. ठीक आहे ठीक आहे. बर, चला आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट टाइम येताना लेसन वाचून यायचं. ओके. ओके, चलो बाय बाय. बाय बाय.